श्लोक 18 इति क्षेत्रं तथा ज्ञाने ज्ञेयैश्चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अर्थ, याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय यांच्याविषयी संक्षेपतः सांगितले आहे आणि हे जाणल्यानंतर तो भक्त ईश्वराचा भाव प्राप्त करण्यास समर्थ होतो किंवा तो ईश्वराचा भाव प्राप्त सुद्धा करू शकतो. विवरण: वरील श्लोकातून क्षेत्र म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणावे आणि मनुष्याला जाणण्याजोगी म्हणून जी वस्तू आहे म्हणजेच ज्ञेय याचे संक्षेपाने वर्णन भगवंतांनी केले आहे. साधकाने आपल्याजवळ असलेल्या क्षेत्राचे गुणधर्म ओळखून ज्ञान प्राप्त करायला हवे. ज्ञेयाला जाणण्याचा सुद्धा प्रयत्न करायला हवा. ते जाणल्यानंतर त्याच्याशी आपला अनन्य भाव कसा आहे हे ओळखून तो व मी वेगळे नाही ह्याचाही अनुभव घ्यावा. त्या परब्रह्माशी असलेला आपला नित्य संबंध लक्षात ठेवावा. येथे क्षेत्र म्हणजे आपले शरीररूपी शेत आहे. यामध्ये काय पेरले पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा आणि त्यानुसारच साधकाने आपले कल्याण निश्चितपणे कशात आहे, कोणत्या गोष्टीने आपली उन्नती होईल याचा विचार करून या शरीररूपी क्षेत्रात कर्मरूपी बीजाची पेरणी करावी. त्यास शुभ जीवनरूप असे जल द्यावे व ते क्षेत्र सुविचारांचे फळ देईल यासाठी प्रयत्नशील असावे. इथे भगवंत हे सर्व अर्जुनाला सांगत आहेत. याचं एक कारण असं आहे की यापूर्वी अर्जुनाने माझे कल्याण निश्चित कशात आहे असा प्रश्न भगवंताला केलेला होता आणि त्याला अनुलक्षूनच ह्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. या अशा शेत व शेतकरी यांचे ज्ञानाने म्हणजे क्षेत्रज्ञाचे ज्ञानाने ईश्वर भक्ती करून ईश्वर भाव प्राप्त करावा. ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून आपल्या ठायी ब्रह्मभाव पाहावा. त्याच्याशीच अनन्य होऊन उपासना करावी, जेणेकरून या जन्माची सार्थकता त्याला प्राप्त होते. ती सार्थकता कशी प्राप्त होईल यासाठीच भगवंत प्रकृती पुरुषाचे ज्ञान पुढील श्लोकातून सांगत आहेत. इथे आपण थांबूया.